तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, मी शिवदत्त गवळी, सहशिक्षक श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचालित संभाजीनगर, श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संभाजीनगर वाणिज्य विभाग। तर या ठिकाणी मी टीचर म्हणून कार्यरत आहे। माझे शिकविण्याचे विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन व सचिवाची कार्यपद्धती किंवा चिटणीसाची कार्यपद्धती हे दोन आहेत। आणि मी वर्ग 11वी व वर्ग 12वी या दोन वर्गांना शिकवत आहे। तर आजचा जो व्हिडिओ मी सादर करणार आहे तो व्हिडिओ म्हणजे नवनीत सराव प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ औरंगाबाद अर्थात संभाजीनगर मार्फत मागील वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2024मध्ये बोर्डाने जी काही परीक्षा घेतली होती त्या परीक्षेच्या पेपरच्या संबंधी म्हणजे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन आणि सचिवाची कार्यपद्धती हे जे काही माझे दोन विषय आहे, तर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाची प्रश्नपत्रिका सोडून झालेली आहे। आज मात्र आपण सचिवाची कार्यपद्धती किंवा चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाची प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत। तर सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे, श्रवण करायचा आहे आणि आवडल्यास लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि बाजूच्या बेलला क्लिक करायला विसरायचं नाही। तर माझं पूर्ण नाव शिवदत्त गवळी। हल्ले मी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचालित श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे। हा झाला माझा अल्पसा परिचय। तर हा अल्पसा परिचय दिल्यानंतर लगेच मी हा आपला आजचा व्हिडिओ सादर करत आहे। तर काल आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न बघितले होते, पण जरी तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न समजले नसेल तरी पुन्हा मी ते रिपीट करत आहे। तर बघा, तर मग बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च 2024 संपूर्ण उत्तरे आणि गुणदान पद्धत यासह एकूण गुण 80, चिटणीसाची कार्यपद्धती सूचना दिलेल्या आहेत। नंबर 1 सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। दुसरी सूचना आहे, उजव्या बाजूला दिलेले अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात। तिसरी सूचना आहे, डावीकडील अंक प्रश्नाचे क्रमांक दर्शवतात। आणि 4 नंबरची सूचना आहे, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा। तर प्रश्न पहिला आहे अ, पुढे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 5 मार्क्स आहेत। तर ऑब्जेक्टिव्ह टाईपला 20 मार्क आहेत, मात्र त्यामध्ये प्रत्येक बीटला 5 मार्क आहेत। तर नंबर 1, वित्त म्हणजे कंपनीच्या टिंबटिंब बाबींचे व्यवस्थापन करणे। त्यामध्ये पर्याय आहेत अ आर्थिक, ब विपणन, क उत्पादन। त्यानंतर दुसरं आहे, कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी टिंबटिंब किंवा डॅश डॅश महिन्यासाठी ठेवीचा स्वीकार करू शकते। अ पर्याय आहे 9, ब आहे 6 आणि क आहे 12। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कंपनी डॅश डॅश किंवा टिंबटिंब परिवर्तनीय कर्ज रोख्यांची विक्री करू शकते।
पर्याय अ आहे फक्त अंशतः, ब आहे फक्त पूर्णतः, क आहे अंशतः व पूर्ण. नंबर 4, कर्ज रोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे डॅश डॅश किंवा टिंबटिंब भांडवल असते. तर अ आहे कर्जाऊ, ब आहे मालकीचे, क आहे कायम. त्यानंतर 5वा आहे डॅश किंवा टिंबटिंब कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे. तर अ आहे लाभांश, ब आहे व्याज आणि क आहे भाडे. तर हा रिकाम्या जागेचा प्रश्न पुन्हा मी आता उत्तरासह तुम्हाला सांगत आहे. तर बघा तर मग कसा लिहायचा आहे. नंबर 1, वित्त म्हणजेच कंपनीच्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करणे. नंबर 2, कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी 6 महिन्यासाठी ठेवीचा स्वीकार करू शकते. नंतर 3रा प्रश्न आहे, कंपनी अंशतः व पूर्ण परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. नंबर 4 आहे, कर्ज रोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल असते. त्यानंतर आहे नंबर 4, व्याज हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे. तर हा झाला तुमचा पहिल्या प्रश्नातील अ भाग म्हणजे अ उपप्रश्न. आता ब उपप्रश्न काय आहे बघा. योग्य जोड्या जुळवा. मार्क्स आहेत 5. अ गटामध्ये काय आहे, ब गटामध्ये काय आहे ते एकदा मी सांगतो. प्रथम अ गट, नंतर ब गट सांगणार आहे. तर प्रथम अ गट काय आहे तर अ गटामध्ये पुन्हा स्टेप बाय स्टेप खाली दिलेलं आहे. अ भांडवली अर्थसंकल्प, ब दिलगिरी पत्र, क संचालक मंडळ, त्यानंतर ड आहे डिपॉझिटरी कायदा, ई आहे अंतिम लाभांश. आता ब गटामध्ये अ ब क न सांगता 1 2 3 4 असं दिलेलं आहे. तर 1 आहे असुरक्षित कर्ज रोखे, 2 आहे 1956, 3 आहे गुंतवणुकीचा निर्णय आणि 4 आहे भागांचे वाटप, 5 आहे संचालक मंडळाकडून निश्चिती व घोषणा, 6 आहे वित्तीय निश्चितीचा निर्णय, 7 आहे संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदाकडून घोषणा, 8 आहे 1996, 9 आहे कर्ज रोखे विक्रीचा अधिकार आणि 10 आहे भाग वाटप न करणे. तर आता हा झाला प्रश्न. याचं उत्तर कशा प्रकारे आहे ते मी सांगणार आहे. तर बघा तर मग प्रश्न पहिला ब, भांडवली अर्थसंकल्प. अ भांडवली अर्थसंकल्पाची जोडी आहे गुंतवणुकीचा निर्णय, ब दिलगिरी पत्राची जोडी आहे भाग वाटप न करणे आणि क आहे संचालक मंडळाची जोडी आहे कर्ज रोखे विक्रीचा अधिकार आणि ड आहे डिपॉझिटरी कायदा, तो आहे 1996. त्यानंतर ई आहे अंतिम लाभांश. तर अंतिम लाभांशची जोडी आहे संचालक मंडळाकडून निश्चिती व सभासदाकडून घोषणा. तर प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण आहे आणि एकूण 5 गुण आहेत. आता 3 नंबरचा प्रश्न म्हणजे प्रश्न पहिलाच आहे, त्यामधील 3रा उपप्रश्न काय आहे, गटातनं बसणारा शब्द शोधा. एकदा मी प्रश्नाचं वाचन करतो आणि नंतर त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देतो. नंबर 1, कर्ज रोखे सार्वजनिक ठेवी. नाही, प्रश्न काय आहे बघा. प्रश्न पहिला क, गटात न बसणारा शब्द शोधा. नंबर 1, कर्ज रोखे सार्वजनिक ठेवी संचयी मिळकत प्रतिधारण नफा. त्यानंतर 2 आहे बोनस भाग, हक्क भाग, कर्मचारी भाग, विकल्प योजना ESOS. त्यानंतर 3रं आहे खाजगी कंपनी, अपात्र कंपनी, सरकारी कंपनी. नंबर 4 डिपॉझिटरी DP RBI. नंतर 5 आहे खाजगीरित्या विक्री, व्यापारी पतपत्र, नंतरची सार्वजनिक विक्री FPO. तर आता उत्तराकडे वळूया. त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे बघा.
तर कचं उत्तर लिहित असताना आपल्याला असं विचारण्यात आलं होतं, गटात न बसणारा शब्द ओळखायचा होता. नंबर 1 मध्ये काय काय दिलं होतं बघा. कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी, संचयी मिळकत, त्यालाच आपण प्रतिधारण नफा म्हणतो. या ठिकाणी वेगळा शब्द, त्याचं उत्तर आहे संचयी मिळकत, त्यालाच आपण प्रतिधारण नफा म्हणतो. आता दुसरा प्रश्न विचारला होता आपल्याला, बोनस भाग, हक्क भाग, कर्मचारी भाग, विकल्प योजना कंसात ESOS, यामध्ये वेगळा शब्द आपल्याला कर्मचारी भाग, विकल्प योजना हा आहे ESOS. त्यानंतर 3 नंबरचा आहे खाजगी कंपनी, अपात्र, सार्वजनिक कंपनी, सरकारी कंपनी, यामध्ये वेगळा शब्द आहे सरकारी कंपनी. त्यानंतर 4 नंबर आहे डिपॉझिटरी, DP, RBI, यामध्ये आहे RBI वेगळा शब्द आहे. त्यानंतर खाजगीरित्या विक्री, व्यापारी, पतपत्र, नंतरची सार्वजनिक विक्री, त्यालाच आपण FPO म्हणतात. आणि यामध्ये वेगळा शब्द आहे व्यापारी पतपत्र. तर हा झाला आपला क प्रश्न. त्यानंतर उपप्रश्न ड आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर प्रश्नाचं वाचन एकदा, नंतर उत्तराचं वाचन. नंबर 1, मालकीचे भांडवल हे तात्पुरते हंगामी भांडवल आहे. नंबर दुसरा आहे AFPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागाची सार्वजनिक विक्री करणे. नंबर 3 आहे लाभांशाची शिफारस भागधारकाकडून केली जाते. 4 आहे ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे. त्यानंतर 5 आहे भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. तर प्रश्न पहिल्या डचं उत्तर असं लिहायचं आहे. दुरुस्त करून काय सांगितलं आपल्याला, प्रश्न काय आहे नीट वाचा. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. जे काही अधोरेखित शब्द आहे ते दुरुस्त करायचे आणि पुन्हा वाक्य लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला असा विचारण्यात आला होता, मालकीचे भांडवल हे तात्पुरते हंगामी भांडवल आहे. तर आपण दुरुस्त कसं करायचं, मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे, तिथं कायमस्वरूपी लिहायचं आहे. आणि नंतर FPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे. तर हे विधान आपण कसं लिहायचं आहे बघा दुरुस्त करून. IPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागाची सार्वजनिक विक्री करणे. नंतर 3 नंबर आहे लाभांशाची शिफारस भागधारकाकडून केली जाते. तर त्याचं उत्तर आपण दुरुस्त करून कसं लिहिणार बघा, लाभांशाची शिफारस संचालक मंडळाकडून केली जाते. तदनंतर आहे ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे. तर उत्तर लिहिताना लिहायचं आहे ठेवी अल्प मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे. नंबर 5, भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. तर कसं लिहिणार आपण उत्तर लिहिताना भाग बाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. अगोदरचं कळालं का तुम्हाला, ठेवी दीर्घ मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे. तर दुरुस्त काय केलं आपण, ठेवी अल्प मुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे. आणि आता नंबर 5, भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. तर त्याचं उत्तर लिहायचं आहे भाग बाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण, एकूण 5 गुण आहेत. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न झालेला आहे. आता वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. असं झटपट आपण ही प्रश्नपत्रिका संपवून टाकू. तर पटपट तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर बघा, पुढील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 गुण आहेत 8, म्हणजे प्रत्येकी 2-2 मार्क आहेत. तर प्रश्न कोणता आहे बघा, स्थिर भांडवल, कर्जाऊ भांडवल, बोनस भाग, डिपॉझिटरी पद्धती, त्यानंतर दुय्यम बाजार क्रम तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर भाग बाजार, 6 प्रकारच्या संज्ञा विचारलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला 4 लिहायच्या आहेत. तर आपण बघू आता कशा सोडवायच्या ते. तर बघा, मग उत्तर सोडून दाखवताना आपल्याला कदाचित सर्वच सोडून दाखवलेलं असतं किंवा 4 सोडून दाखवलेलं असतं, बघा तुम्ही जे असेल ते. तर बघा,
नंबर 1 स्थिर भांडवल. तर स्थिर भांडवलची कन्सेप्ट कशी सोडवायची बघा. नंबर 1, एकूण भांडवलाचा जो हिस्सा स्थिर मालमत्तेमध्ये अथवा संपत्तीमध्ये गुंतवला जातो त्या स्थिर भांडवल म्हणतात. स्थिर मालमत्ता ही व्यवसायात वापरासाठी खरेदी केली जाते. ती पूर्ण विक्रीसाठी खरेदी केली जात नाही. स्थिर मालमत्तेची ती पुनर्विक्रीसाठी खरेदी केली जात नाही. स्थिर मालमत्तेची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल. मूर्त टिकाऊ मालमत्तेचा साठा जो व्यवसायाच्या मालकीचा असतो व त्याचा वापर व्यवसाय संस्था दीर्घ कालावधीसाठी करीत असते. त्यानंतर स्थिर मालमत्तेमध्ये जमीन व इमारत, उपस्कर व अन्वयुक्ती, फर्निचर अँड फिक्चर, यंत्रसंच व यंत्रे, गाड्या, साधन सामग्री इत्यादींचा समावेश होतो. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. विद्यमान कंपनीला तिच्या विस्तारासाठी, आधुनिकीकरणासाठी व विकासासाठी तसेच यंत्रे, यंत्रसंच, साधने इत्यादींची खरेदी करण्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची पहिली योजना कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. तर अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहायचं आहे. नंतर कर्जाऊ भांडवल. कंपनीने कर्ज रोख्याची व बंधपत्राची विक्री करून, सामान्यतः जनतेकडून ठेवी स्वीकारून, तसेच बँकाकडून व इतर वित्त संस्थांकडून कर्ज घेऊन जमा केलेल्या भांडवलास किंवा निधीला कर्जाऊ किंवा उसने भांडवल म्हणतात. कंपनीच्या घटनापत्रकात कर्जाऊ भांडवल उभारण्याचे अधिकार नमूद केले असतील तर कंपनीस कर्जाऊ भांडवल उभारता येते. कंपनीच्या नियमावलीत हा अधिकार कसा व कोणाद्वारे वापरता येतो याबाबत तरतूद केलेली असते. कंपनीच्या नियमावलीत हा अधिकार कसा व कोणाद्वारे वापरता येतो याबाबत तरतूद केलेली असते. साधारणतः कंपनीच्या संचालक मंडळास कर्जाऊ भांडवलाची उभारणी करण्याचा अधिकार असतो. दुसरा पॉईंट आहे अल्प, मध्यम व दीर्घ कालावधीच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी कंपनी कर्जाऊ भांडवल उभारते. साधारणतः कंपनी व्यवसायाच्या नंतरच्या टप्प्यावर तिच्या विस्तारासाठी, आधुनिकीकरणासाठी किंवा विविधीकरणासाठी कर्जाऊ भांडवल विविध मार्गांनी उभारते. अशा कर्जाऊ भांडवलावर कंपनीला पूर्वनिर्धारित स्थिर दराने व्याज द्यावे लागते. तर कर्जाऊ भांडवलाची कन्सेप्टसुद्धा संपलेली आहे. आता बघा बोनस भाग. तर बोनस भागची कन्सेप्ट बघा. नंबर 1, नफ्याच्या भांडवलीकरणासाठी कंपनी संचित नफ्यातून अथवा राखीव निधीतून विद्यमान समहक्क भागधारकांना जे पूर्णदत्त समभाग त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात विनामूल्य देते. त्या पूर्णदत्त समभागांना बोनस भाग असे म्हणतात. बोनस भागांचे वाटप करून कंपनी आपल्या राखीव निधीचे अथवा संचित नफ्याचे भाग भांडवलात रूपांतर करते. त्यानंतर कंपनीच्या विद्यमान समहक्क भागधारकांना नवीन जादा समभाग विनामूल्य म्हणजे काहीही खर्च अथवा गुंतवणूक न करता मिळतात म्हणून त्या भागांना बोनस भाग असे म्हणतात. विद्यमान समहक्क भागधारकांना बोनस भाग मिळाल्यामुळे
त्यांच्याकडील भागांची संख्या वाढते, त्यामुळे त्यांना मिळणारे लाभांशाचे उत्पन्नही वाढते. हे झालं बोनस भागच्या संदर्भात. आता डिपॉझिटरी पद्धती. नंबर 1, जी संस्था, संघटना अथवा संगणकीय यंत्रणा गुंतवणूकदारांच्या वतीने प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करते व त्या प्रतिभूतींच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण करते, तसेच त्या संदर्भातील सर्व व्यवहारांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अद्ययावत नोंदी ठेवते, अशा संस्थेला किंवा संघटनेला डिपॉझिटरी म्हणतात किंवा भागपेढी म्हणतात. डिपॉझिटरी या यंत्रणेस प्रतिभूतींची कागदविरहित प्रणाली असेही म्हणतात. या प्रणालीमुळे प्रतिभूतींचे हस्तांतरण, डिमॅट भागावरील लाभांश गोळा करणे, बोनस भाग प्राप्त करणे व हक्कभागांची खरेदी करणे इत्यादी कृती करण्यास मदत होते किंवा शक्य होते. नंबर 2, जगामध्ये डिपॉझिटरीची सर्वात पहिली स्थापना जर्मनीमध्ये 1947 साली झाली. भारतात डिपॉझिटरी कायदा 1996 मध्ये मंजूर करण्यात आला व त्यानुसार डिपॉझिटरी पद्धतीची स्थापना अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी झाली. भारतात प्रतिस्पर्धी बहुभागपेढी पद्धतीचा स्वीकार केला आहे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड NSDL व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड CDSL या 2 डिपॉझिटरींची स्थापना करण्यात आली. आता नंबर 5 आहे दुय्यम बाजार. तर दुय्यम बाजार हा भांडवल वित्तीय बाजाराचा मूलभूत व महत्त्वाचा एक घटक आहे. हा बाजार उत्तमरित्या व्यवस्थापित झालेला व व्यवस्थितरित्या संघटित झालेला भांडवल बाजार आहे. त्या औद्योगिक प्रतिभूतींच्या बाजारात विद्यमान एक्झिस्टिंग अथवा अगोदर वितरित झालेल्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते. त्या औद्योगिक प्रतिभूतींच्या बाजारास दुय्यम बाजार म्हणतात. प्राथमिक बाजारात विक्री केलेल्या प्रतिभूतींना या बाजारात तरलता लिक्विडिटी प्राप्त होते व त्यांना विक्रीयोग्य बनवले जाते. तर दुय्यम बाजारचा दुसरा पॉईंट आहे, तेच आहे पण दुसरा पॉईंट आहे. दुय्यम बाजार अर्थव्यवस्थेत इतस्तः विखुरलेली बचत एकत्रित करतो. दुय्यम बाजार अर्थव्यवस्थेत इतस्त विखुरलेली बचत एकत्रित करतो व ती बचत अर्थव्यवस्थेच्या उत्पादकीय क्षेत्रात प्रवाहित करतो. या बाजारात समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्जरोखे, सरकारी प्रतिभूती, बंधपत्रे, म्युच्युअल फंडाचे एकांक इत्यादी प्रतिभूतींचा व्यापार, खरेदी विक्री केला जातो. या बाजाराला स्टॉक मार्केट, स्टॉक एक्सचेंज असंही म्हणतात. या बाजारात गुंतवणूकदार हे भांडवलदारांच्या मदतीने प्रतिभूतींचे खरेदी विक्री व्यापार करतात. आता भाग बाजार हा वित्तीय बाजाराचा मूलभूत, मुख्य व महत्त्वाचा घटक आहे. जेथे समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्जरोखे, सरकारी प्रतिभूती, बंधपत्रे, म्युच्युअल फंडाचे एकांक इत्यादी प्रतिभूतींचा व्यापार, खरेदी विक्री केला जातो. भाग बाजार हा उत्तमरित्या व्यवस्थापित झालेला व व्यवस्थितरित्या संघटित झालेला भांडवल बाजाराचा प्रकार आहे.
जिथे पूर्वी खरेदी विक्री झालेल्या विद्यमान प्रतिभूतींची पुन्हा पुन्हा गुंतवणूक व सट्टेबाजीसाठी खरेदी विक्री केली जाते. भागबाजारात फक्त नोंदणी केलेल्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते. भागबाजाराला दुय्यम बाजार, स्टॉक मार्केट, शेअर मार्केट असेही म्हटले जाते. दुसरा पॉईंट आहे भागबाजाराचा. भागबाजार हा कर्ज घेणारे कर्जदार व गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या दोघांमधील मध्यस्थ दुवा म्हणून कार्य करतो. प्रतिभूती करार नियमन कायदा 1956 नुसार भागबाजार म्हणजे प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी मदत करणे, त्याचे नियंत्रण व नियमन करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली कायदेशीर नोंदणी असलेली वा नसलेली व्यक्तीची संघटना, संस्था किंवा मंडळ होय. तर हा झाला आपला दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा. तिसरा प्रश्न आहे, पुढील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणत्याही दोन. 6 मार्क आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे, व्हायलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून ₹10 कोटी भांडवल उभारणी करण्याचा विचार नियोजन आहे. संचालक मंडळाला त्याबाबतीत काही अडचणी, शंका आहेत. कृपया सल्ला द्या. तर नंबर 1, कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? नंबर 2, कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का? नंबर 3, कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल? मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सतीश यांनी राज कंपनी लिमिटेडचे 100 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलण्याची त्यांची इच्छा आहे. नंबर 1, श्री सतीश यांचे SBI बँकेत बचत खाते आहे. या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का? नंबर 2, त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे? नंबर 3, डीमॅट नंतर श्री सतीश यांच्या समभागाचे परिरक्षक RBI असेल का? नंबर 3, गोल्ड कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2019-2020 साठी ₹10 प्रतिभाग लाभांश जाहीर केला आहे. नंबर 1, लाभांश जाहीर केल्यापासून 30 दिवसाच्या आत वाटप न केल्यास कंपनीने कर्तव्य करण्यात कसूर केली आहे हे कसे आहे असे होईल का? नंबर 2, कंपनीने न दिलेला लाभांश कर्जरोखा राखीव निधी खात्यात वर्ग करणे योग्य आहे का? नंबर 3, 30 दिवसानंतर न दिलेला लाभांश कंपनीला IEPFला वर्ग करावा लागेल का? तर याचं उत्तर लिहित असताना बघा मग उत्तर कसं आहे. तर पहिला प्रश्न घ्या आता. प्रश्न तिसऱ्यातील, पुढील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणत्याही 2 लिहायचे आहे. 6 मार्क आहे, प्रत्येकी 3 मार्क आहेत. तर प्रश्न काय विचारला होता परीक्षेमध्ये, व्हायलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून ₹10 कोटी भांडवल उभारणी करण्याचा विचार किंवा नियोजन आहे. संचालक मंडळाला त्याबाबतीत काही अडचणी, शंका आहेत. कृपया सल्ला द्या. नंबर 1, कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्याची विक्री करू शकते का? तर उत्तर आहे होय. कंपनी कायदा 2013 तील तरतुदीनुसार कंपनी परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. त्यानंतर 2, कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का? तर 2चं उत्तर आहे, कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क
हक्क मिळवू शकणार नाहीत, कारण कर्जरोखे ही कर्जाऊ प्रतिभूती आहे. तिच्या धारकास सभासदाचे मालकीचे हक्क मिळू शकत नाहीत. तिसरा प्रश्न आहे कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल कोणत्या प्रकारचे असेल? मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल? तर उत्तर आहे कर्जरोखे विक्री करून उभारलेले भांडवल हे कर्जाऊ उसने भांडवल असेल. आता दुसरा प्रश्न आहे श्री सतीश यांनी राज कंपनी लिमिटेडचे 100 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलण्याची त्याची इच्छा आहे. तर पहिला प्रश्न आहे श्री सतीश यांचे SBI बँकेत बचत खाते आहे. या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का? तर उत्तर लिहायचं आहे नाही. श्री सतीश हे SBI बँकेचे बचत खातेदार आहेत. श्री सतीश त्यांच्या बचत खात्यात त्यांचे भाग डिमटेरियलायझेशनसाठी जमा करू शकत नाही. नंतर दुसरा प्रश्न आहे त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे? तर उत्तर आहे डीमॅट भागांचा अथवा प्रतिभूतींचा व्यवहार करण्यासाठी श्री सतीश यांचे डीमॅट खाते कार्यरत असणे आवश्यक आहे. तिसरा प्रश्न आहे डीमॅट नंतर श्री सतीश यांच्या समभागाचे परिरक्षक RBI असेल का? तर उत्तर काय आहे बघा, नाही. श्री सतीश यांच्या समभागाचे डिमॅटिकरण झाल्यानंतर त्यांच्या समभागाचे परिरक्षक किंवा कस्टोडियन म्हणून RBI कार्य करू शकत नाही. NSDL